हा, चित्रा करंदीकरांना माझ्या केबिन मध्ये पाठवून द्या प्लीज. थँक्स. काय रे आदित्य? आदित्य, काय झालं? अरे चित्रा, अगं मेघनाचा फोन आला होता की अण्णा आपली घरी येण्याची वाट बघतायत. का? काय झालंय? अण्णा तयारी करतायत चित्रा, गावाकडे सांगण्याची. आदित्य, काहीही झालं तरी मी गावाला परत जाणार नाही. आणि मनोज शिवाय इतर कुणाशी मी लग्न नाही करू शकत, माहितीये ना रे तुला. तू समजाव ना अण्णांना, तू सांग ना त्यांनाही. थांब, नाही तर मीच फोन करते. ये ग, थांब थांब. म्हणजे अण्णा हे सांगण्यासाठी आपली वाट बघतायत की काय? मनोज आणि तुझ्या लग्नाला त्यांचा होकार आहे. त्यांनी परवानगी दिलीये चित्रा. काय? आदित्य, आणि तू का घाबरवलंस मला? मला खरंच वाटलं की अण्णा. खुश? खरं सांगू आदित्य, तू आणि मेघनाने जर मला मदत केली नसती ना, तर आज कदाचित. आता कसलाही विचार करू नको. आनंदाची बातमी नाही. मग ही आनंदाची बातमी सगळ्यात आधी मनोजला सांग. जा, फोन कर त्याला आणि त्याला संध्याकाळी घरी बोलव. काय? हो. होय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हा बोल, सांगितलंस तिला? हो, सांगितलं. पण आधी थोडस घाबरवलं पण. अगं रडायलाच लागली. मी नाही जाणार गावाला, काही झालं तरी असं करून. तू पण ना आदित्य. बरं बरं, नौटंकी पुरे आता. पटापट कामं संपव आणि लवकर घरी या दोघेही. यस. चल, बाय. बाय. हे काय? बाबा कुठे गेले? इथेच तर होते. मगाशी बाहेर गेले ते, मी बघितलं. गेले की काय? असे कसे जातील न सांगता? काहीतरीच आपलं. जय हो, जय हो. गोड बातमी, गोड पेढे. जय हो. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. अच्छा, मी तुम्ही पेढे आणायला गेला होतात तर अहो केवढा उत्साह संचारलाय तुमच्यात. नानासाहेब, बापाचं मन हो, बापाचं मन. हा बेटा, बोल. अण्णा, तुम्ही मला आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण दिलाय. तो क्षण मी तुला दिला नसता तरी तू तो घेणारच होतीस ना. पण अण्णा, तुमच्या होकाराशिवाय तो क्षण आनंदाचा नसता राहिला. बाळा, माझ्या नजरेसमोर मी तुला असं नाही पाहू शकत ग. अण्णा, तुम्हाला आठवतंय मी शाळेत असताना कोणताही कार्यक्रम असला आणि तुम्ही जर मला समोर नाही दिसलात,
मला खूप भीती वाटायची. स्टेजवर गेल्यावर मी सगळं विसरून जायचे. पण एकदा का तुम्ही समोर आलात की मी पुन्हा आत्मविश्वासाने पुढे जायचे. पण माझा हाच आत्मविश्वास गमावून बसले होते अण्णा. कारण तुम्ही माझ्या सोबत नव्हता. पण आज तुमच्या होकारामुळे मला माझं आयुष्य परत मिळालंय. तुमच्या आशीर्वादाशिवाय मी पुरे पुरे ग आता मला पण रडवणार आहेस का? हे बघ, फोन ठेव आणि लवकर घरी ये. अगं, सगळी तुझी वाट पाहत आहेत. हो अण्णा. असंच असतं या मुलींचं. असा लळा लावतात, असा पूर आणतात डोळ्यांना की बाकीचं सगळं वाहून जातं त्या पुरामध्ये. आता मोकळे झालात ना अण्णासाहेब. होऊ द्या तिच्या मनासारखं. हो ना, पेढी द्या ना सगळ्यांना. तोंड गोड करा सगळ्यांचं. हे घ्या पेढे आणि 4-4 पेढी देते बरं का सगळ्यांना. हा हो. द्या. जय हो, जय हो, जय हो. बरं चला, मी निघतो. आधी माझी कामं आवरतो, मग लग्न कार्य. 3 दिवसात लग्न करायचं आहे. जय हो. अण्णासाहेब, माईसाहेब, नानासाहेब, येतो. हा अहो सुरेशराव, चहा तरी घेऊन जा. नानासाहेब, आता कार्य 3 दिवसात कार्य. जय हो, जय हो. हा, माझी कामं संपून लगेच येतो. तयारी करूया आपण. जय हो, जय हो. बाप्पा, तुझ्या कृपेमुळेच आमच्या देसाई वडील चित्राचा विवाह होणार आहे. आमच्या हातून हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. आमच्याकडून कुठलीही कमी नको राहू दे. तूच सगळं सांभाळून घे बाप्पा. काय ग बाई, आधीच आपलं सारखं नाही नाही चालू होतं आणि आता आपली ही घाई घाई चालली सगळी. ते बरं आहे, पण त्यांचा विचार बदलायच्या आत चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी चित्राची सौभाग्यवती चित्रा मनोज वेंगुर्लेकर झालेली पण असेल. काहीतरीच काय हो, विचार कसा बदलेल? फार मनापासून घेतलेला नाहीये का त्यांनी निर्णय. असू दे, पण आता हो म्हणालेत ना, खूप झालं. आणि शेवटी घडायचं ते घडतच अहो. पण एकंदरीतच ना, द्विधा मनस्थिती होणं म्हणजे एखाद्या प्रश्नाचं लख्ख उत्तर न सापडणं, आणि लख्ख उत्तर न सापडणं म्हणजे गडबड आहे. या अशा परिस्थितीत निर्णय घेणं अवघड होऊन बसतं ग. ती आमची माधवरांची सून माहितीये ना. कोण? माधवराव नातूंची सून? म्हणजे ती भाग्यश्री? हा, तिचं एक म्हणणं मला मनापासून पटतं. काय? ती काय म्हणते माहितीये का नाना काका, जेव्हा मनस्थिती द्विधा असते ना, तेव्हा कधीही ती गोष्ट करू नये. म्हणजे मनस्थिती द्विधा म्हणजे काय असते, हो किंवा नाही असते. तेव्हा ती नाहीच असते, आणि जेव्हा खणखणीत हो असते तेव्हाच ती हो असते. तो हो जरा जरी अडखळला ना तरी सरळ नाहीवर जावं. बरोबर आहे हो तिचं म्हणणं. मलाही पटतंय बरं का. नाही म्हणजे बघा ना, अण्णा असे खणखणीत हो नाही म्हणाले. नाही म्हणून तर ते म्हणाले ना 2-3 दिवसात आपण चित्राचं लग्न करूया म्हणून. तिच्या आईलाही येता येणार नाहीये. काहीतरी म्हणे त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन आहे. त्यांच्या गुडघ्याची स्थिती वाईट आहे ना. नी रिप्लेसमेंट. प्रवास झेपणार नाही का त्यांना. अहो पण मग तिकडेच नाही का लग्न करायचं? आता लेकीच्या लग्नाला आईच नाही हजर, कसं वाटतं? संजीवनी, फार मन नाहीये का त्यांचं या लग्नात. त्याचा आणखीन काही पुरावा हवाय का? असो, जे आहे ते असं आहे. आता आपण फार किस न काढता सगळं आनंदाने साजरं करायचं. असा नाही तसा त्यांनी निर्णय घेतला ना,
तर आपणही मागे पुढे पाहायचं नाही, कंबर कसून लग्नाची तयारी करायची, सगळं चांगलंच होईल असं म्हणत लग्न लावून देऊया. ही बघ आली करवली. हो हो, मी एक आणि अर्चूताई एक. हो, तोपर्यंत तिला उभं राहता आलं तर पण. हो ग बाई, खरंय. पण तू कुठे निघालीस आत्ता? अहो माई यादी देऊन येते ना. बर बर. आणि हो, येताना बेसन घेऊन ये, लाडवानीच सुरुवात करूया. वा, चालेल, येते. तुम्ही तेवढं गुरुजींना फोन करा. लिहिलेलं आहे यादीत. मी माझ्या कामाला लागते पुढच्या. हो. ऐक ग. अरे अण्णा देवाजवळच आहे तनायसे. हे काय अण्णा, आलो ना. गुरुजींनी मुहूर्त दिलाय. अरे वा, मुहूर्त काढलाय. नाना, निघाली माझी चित्रा सासरी. अण्णा, सगळं काही ठीक होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे घ्या, ही आली, टोळी आलीच. या. चित्रा, गुरुजींनी मुहूर्त काढलाय लग्नाचा. कॉंग्रॅट्स मनोज. थँक्यू. बरं अण्णा, गुरुजींनी 13वाचा मुहूर्त दिलाय, चालणार आहे ना? हो, मला चालेल, पण यांना चालेल काय? जाऊ बापू, 13वाचा मुहूर्त आहे. नाही म्हणजे तुमच्या नव्या नोकऱ्या आहेत, रजेचा प्रॉब्लेम नको म्हणून म्हटलं. नाही, ते जुळवून घेतो मी, पण त्याआधी दादा आणि वहिनींना भेटून येतो. नाना माई, माझे जावई बापू सुधारले. सुखी राहा. अण्णा, आता मनात काही ठेवू नका. चित्रा, अगं नाना माईंच्या पाया पड. त्यांनी माझ्यापेक्षाही तुला जास्त सांभाळलंय. काहीतरीच काय. हा. छान संसार करा. चित्रा, इंटरव्ह्यूच्या वेळेचं लक्षात आहे ना? हो. ए वेड्या, काय करतोयस? अरे माझ्या नको पाया पडू, तरुण आहे मी अजून. बघ, आदित्यच्या पाया पडचा. अरे अरे अरे, माझ्या नका पाय पडू, चुकून पायावर पाय द्याल. पण ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. आदित्यच्या पाया पडा. अभिनंदन. थँक्यू. आणि आमच्याकडून तुला ही एक छोटीशी भेट. अरे वा, हे काय? बासरी. अरे अरे, ही जादू माहित नव्हती याची आम्हाला. काय तू बासरी वाजवतोस? हो, थोडी थोडी. अरे वा. अरे मग होऊन जाऊ दे आज मैफिल जेवणानंतर. काय अमित? येस. वा, चांगलाच गोष्ट. वा. चला, फायनली बँड बाजा बारात.
आणि तू काय बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना का? काय यार तू पण, तुला अजून पण शंका आहे का? शंका नाही रे आदित्य, काळजी वाटते. चित्रा आणि मनोजनी हॅपी व्हावा अशीच इच्छा आहे माझी. अरे आता तर काही टेन्शनच नाहीये. मिया बीबी भी राजी और काजी भी. मिशन कंप्लीट. लग्नाहून ऍक्च्युली सासरी गेली की मिशन कम्प्लीट. ते पण बासरी छान वाजवत होता ना तो. हो, चिडणारा मनोज हाच का असा प्रश्न पडला मला. ए नाना छान म्हणाले ना, पावा, कृष्णाचा पावा. ए आदित्य, अरे त्यांचं राहायचं काय? का मित्राकडे जाणार आहेत राहायला आणि मित्राला बाहेर काढणार? अरे हो यार, याविषयी कोणी काहीच बोललं नाही. ते नाही पण क्वार्टर्स मिळणार आहेत ना त्याला? त्या काय अशा 2 मिनिटात मिळणार का रे? लग्नाला 3च दिवस राहिलेत. अरे हो यार, ते पण अशा या जोडीमोडीच्या संसारात सॉलिड थ्रिल असेल ना. आपल्याला कसं सगळं बना मिळालं, पण असं स्वतः काडी काडी जमवून स्वतःचा संसार उभं करण्यात गंमत असेल ना. शेवटच्या क्षणापर्यंत अण्णा नाही म्हणतायत, मग अचानक त्यांचा होकार आणि मग 3 दिवसातच लग्न. मस्त. दे विल बी व्हेरी हॅपी. आणि एकदा त्यांची पाठवणी केली की आपणही हॅपी. मी तर आपल्या दारावर पाठीच लावणार. डोंट डिस्टर्ब अस. अच्छा, काय मी असा विचार करतेय की अर्चो, मला भीती वाटते. हा नाही म्हणजे तू विचार करतेस, मला खरंच भीती वाटायला लागली आहे. सतीश, नाही 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 बर बोल 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 बोल. म्हणजे आपण लग्नानंतर चित्रा आणि मनोजला देसाईवाडीतच राहायला जागा देऊया का? हा म्हणजे 2 रूमची तर 2 रूमची, नाहीतरी टोकाच्या रूम्स रिकाम्याच आहेत ना. हो पण कशाला? अरे कशाला काय कशाला, ते दोघही आपलेच आहेत ना, आपल्या नजरेसमोरच राहतील आणि आपल्या टोळीमध्ये एक बासरी वाजवणारा ऍड होईल. अच्छा, म्हणून तुला ते दोघे इथे हवेत का? नाही म्हणजे मनोज बासरी छान वाजवतो, एकदा ऐकलंय मी पडल्या पडल्या. आणि मी काय म्हणतो अर्चो, आपण का त्यांना प्रेशराईज करायचं? त्यांना जरा स्वतंत्रपणे जगू दे की. आणि समजा नाही झाली सोय तर 2 खोल्या आहेतच की आपल्या. हा चालेल, बरोबर आहे तुझं. ए सतीश, बोल. आपण त्यांना लग्नात काय आहेर देऊया रे? अर्चो, आपण सगळे मिळून ठरवूया ना, काहीतरी छानसं गिफ्ट देऊया त्यांना. हा बरोबर आहे. तरी सुद्धा मला काय वाटतंय माहितीये का, आता काय की आपण ना वॉशिंग मशीन देऊया. हा ए तू लॅपटॉप आण ना, आपण रेंज बघूया काय काय. हा जा आण आण, उठ ना उठ उठ. हो हा जा लवकर लवकर. ती अगं, वेळ हो. टाइमपास करतोय हा इथेच बसून बसून. आण. हा हे बघ, कोणता कलर घ्यायचा चूज कर पटकन. हा डार्क ब्लूज घेऊया. हा ओके. पण काय रे आदित्य, ते कुठे राहणार आहे ते माहितच नाही आपल्याला. वॉशिंग मशीनची डायरेक्ट डिलिव्हरी देऊन त्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना आपल्याला. हे बघ, सध्या तरी आपल्याला हाच पत्ता द्यावा लागेल. आणि लग्नाच्या वेळेस सरप्राईज मिळालं तरी चालेल ना, है ना? हे पण चित्राला खूपच मदत होईल वॉशिंग मशीनची. ऍटलिस्ट शर्ट धुण्यावरून मारामारी तर नाही होणार. हे बघ, ओके ना? फायनल फायनल. करू एंटर. ओके, चला, लग्नाच्या तयारीतलं एक काम तरी झालं. अरे हो, ते एक काम राहिलं नाही का? कोणतं? अरे ती पार्टी तयार करायची होती ना, डू नॉट डिस्टर्बची. आदित्य, अरे हा, इकडे या. काय काय मॅडम, तुम्हाला काय पाहिजे? मला
मला कशाला काय हवंय नको. काही नको ना. ए काय नको तर लगेच. नाही नाही घे घे. काय घेणार आहेस? काय आवडतं बायकोला? ड्रेस, साडी, इयरिंग्स, घड्याळ, काय पाहिजे बोल. काही नको. मला माझ्या आदित्य बरोबर खूप भटकायचंय. चांदण्यात फिरायचंय, बीचवर जायचंय. जाऊया ना? अरे वा. आता काय? ते चांदणं ऑर्डर करतो ना. आदित्य जाऊया जाऊया, नक्की जाऊया. चहा घ्या. दादा काय रे? हे सध्या सगळं आपल्यावरच येऊन पडलंय रे. हो रे, ही लग्नाची धामधूम सुरू झाल्यामुळे माई गडबडीत विजयच्या रोलमध्ये मेघना, मुलांची सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. अर्चूचा पाय मोडला आहे. हे कधीतरी करायला बरं वाटतं रे, पण हे रोज रोज म्हणजे. रोज रोज वर्षानुवर्ष न कंटाळता हे सगळं करायला वेगळेच पेशन्स लागत असणार. हो रे. हे आता चित्राची गाडी सुरू होईल ना चहा करण्याची. हो, पण मजा येणार आहे यांच्या लग्नाला. हे पण खरंच तो मनोज जरा गमतीशीर आहे ना. त्याचे डोळे बघितलेस? म्हणजे प्रेमाने बघत असला ना तरी असं वाटतं की रोखून बघतो रागाने असा. नहीं तो थोड़ा है शॉर्ट टेम्पर्ड, पर शादी के बाद सब बदल जाते हैं यार, है ना? हाँ यार, बेबी की याद मत दिला यार. अरे सॉरी यार, सॉरी. आज आपण ते मंडप, केटरर्स आणि मेन्यू हे संध्याकाळी ठरवून टाकूया. हो हो, पर्टिक्युलरली मेन्यू. काय गेलं का त्रिकूट? हो हो गेलं गेलं. चित्राताईच्या लग्नात कशी धमाल करायची याचं प्लॅनिंग चाललं होतं तिघांचं. आई शपथ मेघना, जाम फॉर्म मध्ये असं तू. म्हणजे साक्षी, मयू, पल्लव, चित्रा आणि अर्चू अशा 5 अतरंग कॅरेक्टर्सचा भार आहे तुझ्यावर.